सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभवाची धूळ चारली। मात्र या सामन्यानंतर देशात राजकीय सामना रंगला। संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला। मोदी एरवी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतात, मात्र काल त्यांनी भारत पाकिस्तान सामन्यामुळे 5 वाजता संबोधित केलं असं राऊत म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर होत असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून राऊतांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनाही टार्गेट केलं। तर साहिबजादा फरहाननं अर्धशतकानंतर केलेल्या ॲक्शनवरूनही राऊतांनी टिप्पणी केली। राऊतांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। काल ते 5 वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा, बरं का। ती व्यवस्था म्हणजे किती हे महान राष्ट्रभक्त आहेत। 8 वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा, भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी 5 वाजता जीएसटीची घोषणा केली। पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार यादव यानं म्हणे पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेक हँड केलं नाही, त्याचं काय कौतुक मग। मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरहान आहे ना, त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे, कळलं। हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। हे सगळं या देशाला भोगावं लागतंय ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे। मी त्यात म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत, जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे। इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतात, जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं, पण आता जय शहाला तरी द्या। जय शहा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे, कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत।